नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. लंडन येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. सौरभ हा लंडनमधील एका बेकरीमध्ये काम करत होता आणि महिन्यातून एकदा भारतात येत असे. सौरभने स्वतःला मर्चंट नेव्हीमध्ये असल्याचे सांगितले होते. सौरभ आणि मुस्कान या दोघांचे प्रेम संबंध होते. ते त्यांच्या परिवाराला मान्य नव्हते, पण त्याचे तिच्यावर प्रेम असल्याने घरच्यांचा विरोध झुगारून त्या दोघांनी लग्न केले. 2016 मध्ये प्रेमविवाह झाल्यानंतर सौरभ आणि मुस्कान काही काळ कुटुंबासोबत राहिले, पण नंतर दररोज भांडणे होऊ लागली. त्यामुळे कंटाळून सौरभने मेरठमधील ब्रह्मपुरी येथे भाड्याने घर घेतले. तर सौरभचे वडील मुन्नालाल, भाऊ बबलू आणि आई रेणू ब्रह्मपुरीमध्ये वेगळ्या घरात राहत असे. दरम्यान या दाम्पत्याला एक मुलगी झाली. ती 6 वर्षाची असून दुसरीत शिकते. तो पत्नी आणि मुलीसह ब्रह्मपुरी येथे राहू लागला. पण सौरभ बहुतेकदा कामानिमित्त परदेशात राहत असे. तो कामानिमित्त गेला की मुस्कान एकटीच ब्रह्मपुरी येथे राहत होती. तरुण देखणी आणि बिनधास्त मुस्कानला शान शौकीन राहण्याचा छंद होता. जवानीचा आनंद लुटण्याची तिची इच्छा होती, पण पती विदेशात गेल्यानंतर तिची उपासमार होत असे. ती एकटी आहे म्हटल्यावर काही आंबट शौकीन तिच्यावर टपून बसलेले होते. तिलाही ते माहीत होते. काही दिवस कसेबसे काढल्यानंतर तिची सहनशक्ती संपली. वासना उफाळून येऊ लागली. आता तिला एखादा पुरुष हवाहवासा वाटू लागला. अशातच तिची ओळख साहिल शुक्लासोबत झाली. आता दोघे मनसोक्त शरीरसुख भोगू लागले. पण त्यासाठी त्यांना हॉटेल वगैरे बघावे लागत असे. कारण ब्रह्मपुरीमध्ये ती विभक्त राहत असली तरी त्याच भागात तिचे सासू सासरे दीर राहत होते. त्यामुळे तिथे तिच्यावर बंधने येत होते. मग काही दिवसातच तिने ते घर बदलले आणि मेरठच्या मंदिरानगर भागात खोली भाड्याने घेऊन ती राहू लागली. आता तिला मोकळे रान मिळाले होते. कधीही येऊन साहिल तिला भोगू लागला. तिने लाज सोडली होती. तिच्यावर प्रेम करणारा तिचा पती सौरभ विदेशात राबत होता. इकडे ती मात्र साहिलबरोबर मौज मजा करत होती. ते दोघे एकत्र हिंडत फिरत होते. सहलीसाठी जात होते. दोघांचे एकत्र फोटोही काढत होते. त्यांच्यातील या संबंधाची चर्चा आता मित्र परिवार नातलंगामध्ये होऊ लागली. सौरभला मुस्कानच्या अफेअरची माहिती झाली, पण तो मुस्कान आणि त्यांच्या मुलीवर मनापासून प्रेम करत असे. त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले. त्या दोघांनी प्रेमविवाह केल्याने त्याचा तिच्यावर विश्वास होता. पण 2 वर्षापूर्वी तो घरी आला तेव्हा साहिल उघड्यात त्याच्या घरात झोपलेला त्याला सापडला. तेव्हा त्याने साहिल आणि मुस्कान यांना जाब विचारला. तेव्हा मुस्कानने कशीबशी त्याची समजूत काढून साहिलला घरातून घालवले. पण आपल्या पत्नीने आपल्याला दगा दिल्याने सौरभ चिडला. त्याने मुस्कानला सोडण्याचा निर्णय घेतला. पण संसार मोडणार या भीतीने त्याचे पालक आणि तिचे पालक त्यांची दोघांची समजूत काढली. त्या दोन्ही पक्षांनी बैठक घेतली आणि पती पत्नीमध्ये तडजोड झाली. मग सौरभला वाटले की सर्व काही ठीक आहे. तो लंडनला परत गेला आणि नोकरीत रुजू झाला. पण मुस्कान काही गप्प बसवत नव्हते. नवरा गेला की 2च दिवसात तिने साहिलला घरी बोलावून घेतले आणि शरीरसुखाचा आनंद लुटण्यास सुरुवात केली. पुन्हा हे प्रेम प्रकरण सौरभला समजले. तेव्हा मात्र तो जास्त चिडला. तो मुस्कानसोबत भांडण काढू लागला. तिच्या व्यभिचारामुळे पती पत्नीत वादाला तोंड फुटले. नेहमी भांडण होत असल्याने मुस्कान नाराज होती. तिला आता सौरभ नकोसा वाटू लागला. तिने पतीचा खून करण्याचा प्लॅन केला. यासाठी तिने साहिल प्रियकर याला तयार केले. त्या दोघांनी सौरभचा खून करण्याचा पहिला प्रयत्न फेब्रुवारी 2025 मध्ये केला. मात्र त्यात ते यशस्वी झाले नाही. पण मार्च 2025 मध्ये सौरभच्या हत्येची संधी त्यांना मिळाली. मुस्कानचा वाढदिवस 25 फेब्रुवारीला होता आणि मुलीचा वाढदिवस 28 फेब्रुवारीला होता. पत्नी आणि मुलगी यांचे वाढदिवस सलग असल्याने सेलिब्रेशनसाठी सौरभ लंडनहून निघाला. तो येणार हे माहीत असल्याने इकडे मुस्कान साहिल यांनी त्याला ठार मारण्याची तयारी सुरू केली. घरात एक मोठे प्लॅस्टिकचे बॅरेल आणून ठेवले. सिमेंट आणून ठेवले. सौरभचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेहाचे तुकडे करून बॅरेलमध्ये भरायचे. त्यात सिमेंट ओतून बॅरेल पॅक करायचे आणि नंतर एखाद्या कालव्यात किंवा जंगलात ते बॅरेल फेकून द्यायचे असा त्या दोघांचा प्लॅन होता. सौरभ 24 फेब्रुवारी रोजी दोघींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लंडनहून आला. त्यानंतर दोघींचे वाढदिवसही साजरे झाले. सौरभसोबत ती मजेत असल्याचा आव आणत राहत होती. फिरत होती. मजा करत होती. पण तिच्या मनात वेगळेच कारस्थान सुरू होते. ती चोरी छुपे साहिलसोबत सौरभच्या खुनाचे प्लॅनिंग करत होती.
ठरल्याप्रमाणे दिनांक 4 मार्चच्या रात्री मुस्कानने सौरभच्या जेवणात काही गुंगीचे औषध मिसळले. काही वेळातच त्या औषधाचा असर झाला. सौरभ बेशुद्ध पडला. तो बेशुद्ध पडल्याची खात्री करून घेतल्यानंतर तिने तिचा प्रियकर साहिलला घरी बोलावले. तो घरी आला. मुस्कान आधीच तयार होती. दोघांनी मिळून प्रथम सौरभच्या छातीवर चाकूने हल्ला केला. त्यानंतर त्याचा गळा चिरून त्याची हत्या केली. तो ठार झाल्याची खात्री झाल्यानंतर अत्यंत निर्दयीपणे ते मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या कामाला लागले. त्या दोघांनी आधी सौरभचे हात कापले, नंतर पाय कापले. असे करत करत त्या मृतदेहाचे जवळपास 15 तुकडे केले. ते तुकडे प्लास्टिकच्या बॅरेलमध्ये भरले. त्यामध्ये सिमेंट आणि वाळू भरून बॅरेल बंद केले. ते बॅरेल तसेच खोलीत ठेवून ते बाहेर पडले. कोणतीही चिंता न करता दोघांनी शिमलाला फिरायला जाण्याचे ठरवले. मुस्कानने पती सौरभचा फोन सोबत घेतला. तसेच आपल्या मुलीला आईजवळ माहेरी ठेवले. ती साहिलसोबत फिरायला निघून गेली. इकडे घरात पतीच्या मृतदेहाचे तुकडे सिमेंटमध्ये गाडून ती प्रियकरासोबत मौज मजा करत फिरत होती. कोणालाही संशय येऊ नये म्हणून ती सौरभ म्हणून नातेवाईकांशी चॅटिंग करत होती. होळीच्या दिवशी सौरभची बहीण चिंकी हिच्याशीही तिने सौरभ म्हणून गप्पा मारल्या. चिंकीने सौरभला मुलगी पिहूला सोबत न आणण्याचे कारण विचारले. तेव्हा ती आजारी असल्याचे तिने लिहिले आणि तसेच होळीच्याही शुभेच्छा दिल्या. या काळात कोणालाही किंचितही शंका नव्हती की सौरभ जिवंत नाही आणि त्याची पत्नी त्याच्या फोनवरून मेसेज करत आहे, चॅट करत होती. पण तो चॅट करतो मग बोलत का नाही याचा संशय असल्याने सौरभच्या बहिणीने व्हॉट्सॲपवर अनेक कॉल केले, पण उत्तर मिळाले नाही. मग मात्र त्याच्या कुटुंबियाचा संशय वाढला आणि त्याचा शोध सुरू केला. दिनांक 18 मार्च 2025 रोजी मृत सौरभचा भाऊ बबलू याने पोलिसांना आपला भाऊ 5 मार्चपासून बेपत्ता असल्याची माहिती दिली. बबलूला संशय होता की त्याच्या भावाची हत्या त्याची भावजय मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांनी केली आहे. दरम्यान दिनांक 17 मार्चच्या रात्री मुस्कान परत आली. ती मुलीला आणण्यासाठी माहेरी आईकडे गेली. तेव्हा तिच्या आईने तिला तिचा पती सौरभ कुठे आहे याची विचारणा केली, पण मुस्कान काहीच बोलत नव्हती. तिच्या आईचा जास्त संशय आल्याने तिने मुस्कानला खोदून विचारले. मग मुस्कानने सारे काही आईला सांगितले. आपल्या मुलीनेच आपल्या जावयाचा खून केला हे ऐकून तिच्या पायाखालची वाळूच सरकली. तिने तातडीने पोलिसांना खबर करून दिली आणि तिला पोलिसांच्या हवाली केले. दरम्यान बबलूचे पोलीस ठाण्यात तक्रार दिलीच होती. त्या आधारे मुस्कानला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने सारा घटनाक्रम सांगितला. प्रियकर साहिल याचेही नाव सांगितले. त्यावरून पोलिसांनी साहिलला ताब्यात घेतले. दोघाही संशयितांना गुन्हा कबूल केला. त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी सौरभचा मृतदेह बॅरेल फोडून बाहेर काढला. तसेच गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि वस्त्राही जप्त केला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.